हे देवादिदेव महादेव, संपूर्ण वर्षभर तुमची पूजा अर्चा केली जाते, परंतु श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारला इतके विशेष महत्त्व का दिले जाते? हे ऐकून महादेव मंद स्मित करत म्हणाले, हे देवी, याचे रहस्य अत्यंत प्राचीन आहे. ही त्या काळातील गोष्ट आहे जेव्हा सर्व देव, ऋषीमुनी आणि मानव आपापल्या आयुष्यातील समस्यांनी आणि दुःखांनी त्रस्त झाले होते. सर्व देव मिळून प्रथम ब्रह्माजीकडे गेले. कलियुगात मानवाकडे इतकी शक्ती आणि वेळ नसेल की तो कठीण तपश्चर्या किंवा मोठे यज्ञ करू शकेल. त्यामुळे ब्रह्माजी सर्वांना घेऊन भगवान विष्णूकडे गेले. परंतु श्री विष्णूंनी सांगितले की या गूढ प्रश्नाचे उत्तर केवळ कैलासपती महादेवच देऊ शकतात. सर्व देव कैलास पर्वतावर पोहोचले आणि त्यांनी महादेवांसमोर आपली व्यथा मांडली. महादेव म्हणाले, जेव्हा श्रावण महिना सुरू होतो तेव्हा निसर्गाची प्रत्येक शक्ती माझ्याशी थेट जोडली जाते. या काळात भक्तांनी सोमवारी केलेल्या प्रार्थनामध्ये माझी विशेष ऊर्जा प्रवाहित होते. देवांनी पुन्हा विचारले, पण प्रभू, सोमवार हाच दिवस इतका खास का? महादेव उत्तरले, कारण सोम म्हणजे चंद्र. चंद्र माझ्या मस्तकावर विराजमान आहे आणि तो मानवाच्या मनाचा स्वामी आहे. माणसाच्या सर्व दुःखाचे मूळ, त्याचे अंशात मन हेच असते. जो भक्त श्रावणातील सोमवारी आपले मन पूर्ण श्रद्धेने भक्तीत लीन करतो, तो आपल्या आयुष्यातील अर्धी लढाई तिथेच जिंकतो. ही संपूर्ण चर्चा माता पार्वती अत्यंत एकाग्रतेने ऐकत होत्या. तेव्हा महादेवांनी एका निष्ठावंत भक्ताची कथा सांगण्यास सुरुवात केली. अनेक वर्षापूर्वी एका लहानशा गावात शिवदास नावाचा एक अत्यंत गरीब तरुण राहत होता. त्याचे वृद्ध आई वडील नेहमी आजारी असायचे आणि त्याच्या घरात दारिद्र्य व अशांती पसरली होती. एके दिवशी एका साधूकडून त्याने ऐकले की श्रावणाचा सोमवार भगवान महादेवाला अत्यंत प्रिय आहे. त्याने अगदी मनापासून ठरवले की तो पहिल्या सोमवारी कडक व्रत पाळेल. सोमवारच्या दिवशी पूजेसाठी त्याच्याकडे फळे, दूध किंवा इतर कोणतेही साहित्य नव्हते. तरीही त्याने हार मानली नाही. तो सकाळीच नदीवर गेला, तांब्याभर स्वच्छ जल घेतले आणि मंदिरात पोहोचला. तिथे जमलेले लोक त्याची चेष्टा करू लागले. काही जण म्हणाले, केवळ तांब्याभर पाण्याने काय महादेव प्रसन्न होणार आहेत का? परंतु शिवदासने कोणाच्याही उपहासाकडे लक्ष दिले नाही. त्याने अत्यंत श्रद्धेने डोळे मिटले आणि शिवलिंगावर जल अर्पण केले. त्याच रात्री शिवदासच्या स्वप्नात साक्षात महादेव प्रकट झाले. महादेव त्याला म्हणाले, हे वत्सा, लोक मला सोने, चांदी आणि बहुमूल्य वस्तू अर्पण करतात, परंतु तू मला तुझा दृढ विश्वास अर्पण केलास. हाच जगातला सर्वात मोठा पूजेचा प्रकार आहे. श्रावणाच्या 4 सोमवारच्या 4 परीक्षा. महादेवांनी शिवदासला श्रावण सोमवारचे गुपित समजावून सांगितले. पहिला सोमवार ही भक्ताच्या विश्वासाची परीक्षा असते. दुसरा सोमवार ही भक्ताच्या धैर्याची आणि संयमाची परीक्षा असते. तिसरा सोमवार ही भक्ताच्या समर्पणाची परीक्षा असते. चौथा सोमवार ही भक्ताच्या असीम प्रेमाची परीक्षा असते. जो भक्त या 4ही परीक्षांमध्ये पूर्ण श्रद्धेने पार पडतो, त्याच्या आयुष्यात मी स्वतः मार्गदर्शक बनून उभा राहतो. जेव्हा शिवदासाला जाग आली तेव्हा त्याचे मन एका वेगळ्याच आनंदाने भरून गेले होते. त्याने पूर्ण श्रावण महिना अत्यंत भक्तिभावाने पूजा केली. हळूहळू त्याच्या घरातील सर्व अडचणी दूर झाल्या. आई वडील पूर्णपणे स्वस्थ झाले आणि त्याच्या आयुष्यात सुख समृद्धी आली. मित्रांनो, कथेचा भावार्थ. कथा समाप्त करत महादेव माता पार्वतीला म्हणाले, देवी, म्हणूनच श्रावण सोमवार हा फक्त उपवास करण्याचा दिवस नाही, तर मन शुद्ध करण्याचा, अहंकार सोडून देण्याचा आणि विश्वास मजबूत करण्याचा पवित्र प्रसंग आहे. मी भक्ताने दिलेल्या वस्तू किंवा पाण्याचा साठा पाहत नाही, तर त्याच्या हृदयातील भाव आणि श्रद्धा पाहतो. माता पार्वती हसून म्हणाल्या, हे प्रभू, आता मला पूर्णपणे समजले. श्रावणातील प्रत्येक सोमवार हा भक्त आणि देव यांच्यातील प्रेमाचा एक पवित्र सेतू आहे. म्हणूनच आजही करोडो भक्त श्रावणातील प्रत्येक सोमवारी पूर्ण श्रद्धा, विश्वास आणि भक्तीने महादेवाची पूजा करतात. कारण त्यांना विश्वास असतो की त्या दिवशी त्यांची हाक थेट कैलासापर्यंत पोहोचते. मित्रांनो, कथा आवडली असेल तर लाईक करा आणि कमेंट करा.
आणि कमेंटमध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका.